घरामध्ये नुकताच लहान मुलाचा जन्म झाला होता. बाप होण्याचं स्वप्न रील स्टार विक्की याचं पूर्ण झालं होतं. मुलाच्या आनंदाचा क्षण भोगत असलेल्या विक्कीच्या बाबतीत गेल्या काही दिवसापासून विचित्र स्वरूपाचे संकट मागं लागलं होतं. महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेमस असलेला विक्की घरगुती भांडणामुळे परेशान झाला होता. घरात वडील होते, आई होती, बायको होती आणि महाराष्ट्रभर नाव होतं. घरात बाळ देखील जन्माला आलं होतं. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. मात्र 1 मार्च 2025चा काळा दिवस विक्कीच्या आयुष्यात आला. अवघ्या 22व्या वर्षी तो अचानक घरातून गायब झाला. गायब झाल्यानंतर त्याचा तपास चालू असतानाच विक्कीच्या वडिलांनी देखील आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आणि घरात विक्कीची बायको एकटी पडली. विक्कीचे फॅन आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स विक्की गायब झाला म्हणून हैराण झाले होते. तर विक्कीची बायको ही देखील सासरे विठ्ठल आणि नवरा विक्की यांचा भावकीतील लोकांनी खून केल्याचे सांगत होती. पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. विक्कीच्या वडिलांचा मृतदेह तर मिळाला होता, पण विक्की काही अजूनही सापडलेला नव्हता. सर्वच हैराण झाले होते आणि याच दरम्यान एक खळबळजनक घटना घडली. एक चिठ्ठी सापडली. त्यावेळी विक्की याला कुणी संपवलं हे समोर आलं होतं. सारं काही पोलिसांच्या हाती लागलं होतं. तरी देखील विक्कीची बायको पायल यावर विश्वास ठेवत नव्हती. बायको ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून हे प्रकरण भावकीमुळेच घडलं होतं. अखेर पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेले आणि सर्वच प्रकरण उघड झाले. नेमकं विक्कीच्या बाबतीत काय घडलं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बोरखेडा नावाचे एक गाव आहे आणि याच गावात विठ्ठल पाटील हे सेवानिवृत्त सैनिक बायको आणि मुलासह राहत होते. त्यामुळे घरात त्यांची सैनिकी शिस्त चालायची आणि त्यामुळे घरात सर्वत्र त्यांचे लक्ष असायचे. विठ्ठल पाटील यांना विक्की उर्फ हितेश पाटील नावाचा मुलगा होता. विक्की हा शिक्षण घेत असताना मोबाईलद्वारे रील बनवायचा. या रील बनवण्याच्या नादात तो रील स्टार बनला आणि अवघ्या 22व्या वर्षी तो महाराष्ट्राच्या युवा वर्गाची धडकन बनला. प्रसिद्धीच्या झोतात असलेला विक्की महाराष्ट्रभर गाजत असताना याच काळात त्याच्या आयुष्यात त्याला जोडीदार मिळाला. वडील विठ्ठल पाटील यांनी विक्कीसाठी पायल नावाची मुलगी शोधली. विठ्ठल यांना चिंता होती की विक्की जेवढ्या झपाट्याने प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे तो आनंद त्याच्या डोक्यात असला तरी त्याला जी काही वाईट सवय लागणे सुरू झाले होते त्यामुळे विठ्ठल पाटील यांना चिंता पडू लागली होती. त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी विक्कीचे लग्न लावून दिले, जेणेकरून त्याच्यामध्ये काही वाईट परिणाम जे आहेत, वाईट सवय असतील त्या निघून जातील. मुलगा रील स्टार बनला आहे यापेक्षा त्याने जर नोकरीसाठी प्रयत्न केले तर खूप चांगले होईल असे विठ्ठल पाटील यांना वाटत होते. त्यामुळे ते वारंवार विक्कीला तू नोकरीसाठी प्रयत्न कर असे सांगत होते. मात्र विक्की हा वेगळ्याच मूडमध्ये वागत होता. रीलच्या माध्यमातून पैसा मिळतो असंही तो वडिलांना सांगायचा, पण वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे विक्की आणि वडिलांचे घरात वाद सुरू होते. त्यामुळे विक्की आता मनावर ताणतणाव कमी करण्यासाठी दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल असे त्याला वाटत होते. घरात सून आली आहे याची चिंता विठ्ठल पाटील यांना होती. मुलगा चांगला आहे म्हणून त्याला पायल नावाची बायको भेटली. पण विक्की आता रोजच्या रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. घरी आल्यानंतर वडील विठ्ठल पाटील यांना शिव्या देऊ लागला आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्याने वडील विठ्ठल पाटील यांच्यावर हात उचलायला सुरुवात केली. मात्र विक्की याचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विचित्रपणा विठ्ठल यांच्या जीवाला लागू लागला. ज्या घरात माजी सैनिक राहतो त्याच घरात मुलाने वडिलांच्या आईच्या अंगावर हात उचलावा या चिंतेने विठ्ठल पाटील खचून जाऊ लागले होते. ज्या शिस्तीमध्ये विक्कीला वाढवलं होतं तो शिस्त तो विसरला होता. त्याच्या मनात आता आपण रील स्टार आहोत, महाराष्ट्रात आपले चाहते आहे आणि वडील वारंवार दबाव आणत आहे, त्यामुळे तो वडिलांची चिंता न करता आई वडिलांना मारहाण करू लागला.
विक्कीचे लग्न होऊन 1-1.5 वर्षाचा कालावधी उलटला होता आणि याच दरम्यान त्याच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला आलं. विक्की हा आता बाप झाला होता, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. विक्कीच्या वडिलांना वाटत होतं की विक्की बाप झाला आहे, आता तरी त्याचे दारूचे व्यसन सुटेल. पण विक्की ज्या दिवशी बाप झाला त्याच दिवशी तो आनंदात घरी झुलत आला. आता मात्र विठ्ठल पाटील यांचं डोकं फिरलं होतं. घरात आनंदाचा प्रसंग असताना विक्की ज्या पद्धतीने घरी आला त्यावरून विठ्ठल पाटील आणि विक्की यांच्यामध्ये वाद झाले. विक्की याच्या वाढत असलेल्या सवयी आता डोळ्यांना पावत नाही, म्हणून विक्कीच्या वडिलांनी विक्कीबरोबर गोड बोलायला सुरुवात केली. आयुष्यभर मी सर्वांचा मान सन्मान केला आणि माझ्या आयुष्यात विक्कीसारखा मुलगा मिळाला. त्याने महाराष्ट्रात तर प्रसिद्धी मिळवली असली तरी बापाच्या सेवेत तो कमी पडत आहे. ज्या मायबापाने जन्म दिला त्याच मायबापाच्या अंगावर हात उचलत असल्याने जे काही वडील विठ्ठल पाटील यांच्या पसनी पडत नव्हतं. घरातील वाद, विठ्ठल पाटील यांना मारहाण, हे सर्व गावात चर्चा होऊ लागली होती. घरात आणि बाहेर अपमान म्हणून विठ्ठल पाटील यांनी विक्कीला कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 1 मार्च 2025चा दिवस होता. विठ्ठल पाटील यांनी त्यांच्याच भावकीमध्ये असलेल्या JCB चालक रवींद्र पाटील यांना सर्व काही सविस्तर सांगितलं. विक्कीच्या हत्येची सुपारी त्यांनी रवींद्र पाटील यांना देऊन टाकली. असा मुलगा आयुष्यात सांभाळण्यापेक्षा तो आयुष्यातून निघून गेलेला बरा, असा विचार विठ्ठल पाटील करत होते. सर्व काही ठरल्यानुसार सुरू झालं होतं. रवींद्र पाटील यांनी विक्कीला बरोबर घेतलं आणि शेतात जायचं असल्याचं सांगितलं. जाताना दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या आणि काही वेळातच रवींद्र पाटील हे शेतात पोहोचले. त्या ठिकाणी विक्कीला रवींद्र यांनी समजून सांगण्याचाही प्रयत्न केला, पण विक्की हा वडिलांच्या स्वभावाला वैतागला होता, त्यामुळे तो यावर काही बोलला नाही. बरोबर आणलेली दारू त्यांनी पिली आणि काही वेळातच रवींद्र पाटील यांनी त्याचा गळा दाबून खून केला. दारूच्या नशेत असलेला विक्कीचा काही वेळातच जीव गेला. विठ्ठल पाटील यांना सर्व काही माहिती होतं, मात्र त्यांच्या डोक्यात विक्कीच्या विरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला होता. त्यामुळे ते एवढ्या भयंकर शेवटापर्यंत पोहोचले होते. काही वेळातच JCB चालक रवींद्र पाटील याने गावच्या बाजूला एक नाला आहे, त्या नाल्याच्या बाजूला एक JCBने खड्डा खोदला आणि त्या ठिकाणी विक्कीचा मृतदेह पुरून टाकला. आयुष्यातून मुलगा गेला असे म्हणत विठ्ठल पाटील यांनी देखील आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी जीवन संपवल्याची घटनेची माहिती धरणगाव पोलिसांपर्यंत पोहोचली, त्यावेळी विक्की कुठे दिसत नाही याची सर्वांना चिंता लागली होती. विठ्ठल पाटील यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता आणि याच दरम्यान पोलिसांच्या हाताला एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी होती विठ्ठल पाटील यांनी लिहिलेली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की विक्की हा गेल्या काही दिवसापासून दारूच्या आहारी गेला होता. आई आणि वडिलांना ज्या पद्धतीने तो मारहाण करत होता त्यामुळे आम्ही सर्वजण वैतागलो होतो. त्यामुळे हत्या केल्याचं विठ्ठल पाटील यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलं. त्याचबरोबर विक्कीचा मृतदेह गावच्या नाल्याच्या बाजूला एक खड्डा खादून पुरल्याचंही चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यानुसार पोलिसांची चक्र फिरवायला सुरुवात केली. विक्कीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आढळून आला आणि एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे पाटील कुटुंब उघड्यावर पडलं. त्याचवेळी विक्की याची बायको पायल हिने तर माझ्या नवऱ्याची हत्या त्याच्या वडिलांनी केली नसून दोघा बाप लेकांचा खून काकांनी केल्या असल्याचा धक्कादायक दावा केला. सासऱ्यांना साधं शर्टाचं बटनही लावता येत नाही तर ते खून कसा करतील, असा जवाबही पायल यांनी पोलिसांना दिला. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर देखील विक्की पाटील याच्या फॅनकडून असा दावा केला जात होता. विक्की पाटील आणि त्यांच्या वडिलांची हत्या त्यांच्या काकांनी केली कारण त्यांचा प्रॉपर्टीचा वाद होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.